नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आय डी बी आय बँकेचं ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचं जे नोटिफिकेशन आहे, PGD म्हणजे ते आपण मणिपालशी त्यांचं जे टायअप आहे, तर ते जे नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन IDBIचं जानेवारी 24 आउट झालेलं आहे. या नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये नेमकं याची प्रोसेस काय असणार आहे, प्रोसेस इन द सेन्स की ही जी एक्झाम क्लिअर झाल्याच्या नंतर कुठल्या प्रोसेसमधनं जावं लागणार आहे, त्याचं नेमकं डिटेल काय आहे, असं बरेच डाऊट जे आहेत त्या याच्या संदर्भात, त्या मणिपाल आणि बाकी त्या याच्या संदर्भातले ते सुद्धा मी मित्रांनो याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. 500+ वॅकन्सीज आहेत. क्वालिफिकेशन काय आहे, एज नेमकं किती असणार आहे, सिलेबस काय आहे, सिंगल एक्झाम आहे तर मग नंतर इंटरव्ह्यू आहे का, या सगळ्यांची माहिती मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. आणि सोबतच या IDBI जानेवारी 24चं हे जे नोटिफिकेशन आहे, याची संपूर्ण तयारी, येणाऱ्या सगळ्या IBPSच्या एक्झाम ज्याचे ऑगस्टपासून एक्झाम्सला सुरुवात होत आहे, त्या सगळ्या बँकांच्या एक्झाम्स, IBPSच्या एक्झाम्स, SSCच्या एक्झाम्स, त्याची नवीन बॅच कधी सुरू होणार, त्याची पण माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. चला बघूया की हे जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये डिटेल आपण जाणार आहोत. येस, बघूयात मित्रांनो. IDBI सॉरी येस, बघा IDBI बँकेचं हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो. ऍडमिशन टू IDBI पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स PGDBF 2024-25 चं हे नोटिफिकेशन मित्रांनो. ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात कधी होणार, बाकीच्या डेट्स, त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूया मित्रांनो. येस, बघा IDBI जे आहे याच्यामध्ये IDBI बँक हॅज अ टायअप विथ मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड Bengaluru and NEIPL Greater Noida to provide training in banking and finance to prospective candidates aspiring to join IDBI Bank. IDBI Bank invites application from young dynamic graduates for 1-year postgraduate diploma in banking and finance, 6-month classroom studies at the respective campus, 2 months internship and 4 months of on-job training at IDBI Bank branches, offices, centers. After successful completion of the course, the candidate will be awarded PGDBF diploma and inducted into IDBI Bank as a junior assistant manager, that is JAM, grade O, subject to fulfillment of eligibility criteria as stated in this advertisement. मित्रांनो, ही एक्झाम क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला जो आहे हा 1 इयरचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मित्रांनो करता येणार आहे. याच्यामध्ये 6 महिन्याचं क्लासरूम स्टडीज असणार आहेत. 6 महिन्याची क्लासरूम स्टडीज असल्याच्या नंतर 2 महिने जे आहे ती इंटर्नशिप आहे आणि 4 महिन्याचं जॉब ट्रेनिंग आहे वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये IDBIच्या. ठीक आहे, आणि ते कंप्लीट झाल्याच्या नंतर, ते सक्सेसफुल तुम्ही कंप्लीट केल्याच्या नंतर तुमचं पोस्टिंग होणार आहे तुम्हाला IDBIच्या वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून. ठीक आहे, लक्षात ठेवा. पण यासाठी तुम्हाला त्या प्रोसेस मधनं जावं लागणार आहे, सिलेक्शन प्रोसेस मधनं. ती काय आहे ते आधी बघूया. आणि या PGDBF जे आहे
याच्यामध्ये नेमकं अजून काही वेगवेगळे काही क्रायटेरियाज आहेत का याच्या सिलेक्शनसाठी ते पण आपण पुढे बघू. मग हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. याच्याबद्दलच्या खूप म्हणजे या PGDBA बद्दल खूप डाऊट्स कॅन्डिडेटला असतात, परंतु मला असं वाटतं की डाऊट असण्याचं काही कारण नाही. अगदी क्लिअर सगळं नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे आणि बँकांच्या एक्झामची तयारी तुम्ही ऑलरेडी करत आहात, त्यामुळे हेही करायला काही हरकत नाही आहे. मग याच्या फीज बद्दल आणि बाकीच्या सगळ्या याच्याबद्दलचे पण काही डाऊट्स आहेत की हे आपल्याला आपल्या याच्यात म्हणजे खिशातनं आपल्याला भरावी लागणार आहे का ती फीस वगैरे, आणि का IDBI बँक आपल्याला फायनान्स देते, त्याच्याबद्दलही मी माहिती मित्रांनो याच्यामध्ये देणार आहे. ठीक आहे. याच्यात साऊथ अँड वेस्ट झोन्स मित्रांनो दिलेले आहेत. बघा इथे बघा अहमदाबाद स्टेट जे झोन आहे अहमदाबाद मध्ये, त्याच्यात गुजरात, दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव, भोपाळ मध्य प्रदेश, बेंगळुरू कर्नाटका आणि केरला असे 2 स्टेट मित्रांनो याच्यात येतात. चेन्नई या झोन मध्ये तमिळनाडू, त्याच्यानंतर अंदमान अँड निकोबार, पुदुचेरी, हैदराबाद मध्ये तेलंगणा अँड आंध्र प्रदेश. त्यानंतर मित्रांनो मुंबई महाराष्ट्र, मुंबई ठाणे नाशिक, नागपूर झोन मध्ये मित्रांनो बघा मुंबई आणि नागपूर 2 वेगवेगळे झोन आहेत, हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. मुंबई झोन जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मुंबई ठाणे आणि नाशिक, त्याच्यानंतर आणि नागपूर झोन मध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, जळगाव, नागपूर आणि सोलापूर. हे इथे समजून घ्या. या झोन मध्ये गफलत झाली तर गडबड होईल. याच्यात अजून एक झोन आहे, त्याने पुणे झोन. याच्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर अँड गोवा. पुणे झोन मध्ये गोवा आहे, हे तुम्ही समजून घ्या. चला त्यानंतर मित्रांनो काही झोन्स आहेत बघा, पटना, चंदीगड, दिल्ली, कोलकाता, लखनौ. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. हे जे नोटिफिकेशन आहे बोर्डेस करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. पुढे बघूया मित्रांनो वॅकन्सीज किती आहेत नेमके याच्यात. तर वॅकन्सीज आहेत 500 या वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 203 आहेत, 75 SC ST, 37 EWS, 50 135 OBC आणि बाकीचे जे रिझर्वेशन साठी जे आहेत ते इथं त्या तितक्या वॅकन्सीज मित्रांनो दिलेल्या आहेत. एज किती आहे तर मिनिमम एज आहे 20 इयर्स आहे. मॅक्झिमम एज जे असेल ते जे आहे ते मित्रांनो मिनिमम 20 आणि मॅक्झिमम एज जे आहे ते 25 इथे दिसत आहे मित्रांनो. बघूयात आपण पुढे जाऊन त्याचं अजून आपण बघणार आहोत. ठीक आहे. एज काउंट होणार आहे 31/1/2024 पर्यंत हे काउंट होणार आहे. 30/1/2024 पर्यंतचं हे एज मित्रांनो काउंट होणार आहे. एक्झाम जी असणार आहे टेंटेटिव्ह डेट आहे याची ही मार्च 17, 2024 ला आहे. टेंटेटिव्ह डेट आहे, मागे पुढे होऊ शकते. पुढे बघूया ऑनलाइन ऍप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे. तर ऑनलाइन ऍप्लिकेशनला जी सुरुवात आहे ती 12 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आणि 26 फेब्रुवारी ही त्याची लास्ट डेट आहे. ठीक आहे. आता सांगितल्याप्रमाणे मार्च 17 ही त्याची टेंटेटिव्ह ऑनलाइन टेस्ट एक्झाम जी आहे CBT ती 17 मार्च आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया मित्रांनो इथे क्वालिफिकेशन बद्दल आपण बघूयात. ग्रॅज्युएट पाहिजे, कुठलाही ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाय. याला कुठलाही ग्रॅज्युएट मित्रांनो अप्लाय करू शकतो. त्यानंतर रिजनल लँग्वेज जी आहे याच्यामध्ये प्रोफिशियन्सी असली पाहिजे, थोडक्यात फ्लुएन्सी आपण ज्याला म्हणूयात, किंवा त्याला रिजनल लँग्वेज व्यवस्थित आली पाहिजे, लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे. त्यानंतर कम्प्युटर सही नॉलेज त्याला असलं पाहिजे, म्हणजे असं एक्सपेक्टेशन तिथे आहे. त्यानंतर मित्रांनो एज जे आहे तर ते एज मिनिमम 20 इयर्स आहे, मॅक्झिमम 25 इयर्स आहे. त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट रूल SC ST कॅन्डिडेट 5 इयर्स, OBC 3 इयर्स. त्यानंतर बाकीचे जे रिझर्वेशन्स आहेत तेही तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. मिनिमम 20 मॅक्झिमम 25 आहे, समजून घ्या. चला पुढे
पुढे बघूया याचे नेमके ऍप्लिकेशनचे जे फीस आहे ती किती असणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे 200 रुपये जी फीस आहे ती असणार आहे. SC ST कॅन्डिडेट यांच्यासाठी 200 रुपीज फीस आहे आणि अदर जे ऍप्लिकंट आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपीज ही फीस आहे. ठीक आहे. पुढे जाऊया ऑनलाईन ऍप्लिकेशन फीस. हाऊ टू अप्लाय. मग आता याला अप्लाय कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आहे ती तुम्हाला सगळ्यांना जवळपास तुम्ही सगळे ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असता त्यामुळे अप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला सगळ्यांनाच व्यवस्थित माहिती आहे. आपण पुढे जाऊयात. डॉक्युमेंट्स काय काय तुम्हाला त्याच्यासोबत अपलोड करावे लागणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे सगळी याच्यामध्ये. सिलेक्शन प्रोसेस बद्दल बघूया. सिंगल एक्झाम मित्रांनो आहे म्हणजे प्री मेन्स याच्यामध्ये नाही आहे, सिंगल एक्झाम आहे. या सिंगल एक्झाम मध्ये 4 जे आहेत ते सेक्शन्स आहेत, सब्जेक्ट आहेत. लॉजिकल रिझनिंग, डेटा एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन याला 60 क्वेश्चन आहेत, 60 मार्क्स आहेत. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क्स आहेत. जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस 60 क्वेश्चन 60 मार्क्स आहेत. असं मित्रांनो हे याचं जे ड्युरेशन असणार आहे तो आहे याच्यासाठी पूर्ण ड्युरेशन 2 आवर्स आहे म्हणजे 120 मिनिट्स आहे. ठीक आहे. ऑनलाईन टेस्ट होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का तर आहे 0.25 ही नेहमीप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग आहे. सो आणि त्याच्यानंतर मात्र इंटरव्ह्यू तुमचा मित्रांनो होणार आहे. ठीक आहे. द ॲप्लिकंट हु आर सक्सेसफुल इन द ऑनलाईन टेस्ट विल बी कॉल्ड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू while the number of candidates to be called for interview will be at the discretion of IDBI Bank and the number of candidates in each category as decided by the bank will be called for interview. आणि इंटरव्ह्यू जो असणार आहे एवढे सर किती मार्काचा आहे तर इंटरव्ह्यू 100 मार्क्सचा मित्रांनो इंटरव्ह्यू आहे. candidate will have to score minimum qualifying marks in interview to be considered for final selection. है ना. तुम्हाला त्याचा एक क्वालिफाईंग मार्क्स जे आहे ते तुमचे असणं आवश्यक आहे जर का फायनल सिलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल इंटरव्ह्यू मध्ये आउट ऑफ 100. चला पुढे जाऊयात. एकच सिंगल एक्झाम आहे मित्रांनो लक्षात ठेवा. बाकी महत्वाचं मला असं वाटतं की येस आता हे महत्वाचं आहे. तर हे बऱ्याच कॅन्डिडेटला नाही याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे. आता ही एक्झाम तुमची क्लिअर झाली, इंटरव्ह्यू मित्रांनो तुमचा क्लिअर झाला तर मग त्याच्यानंतर प्रोग्रामिंग जी फीस आहे ती प्रोग्रामची जी फीस आहे म्हणजे या कोर्सची जी फीस आहे मित्रांनो ही कोर्सची जी फीस असणार आहे ती आहे 3 लाख रुपये. 3 लाख रुपीज ही फीस आहे. त्यानंतर मित्रांनो ही जी फीस आहे to be paid by the student in the installment as per fixed schedule during 1 year program. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जी मित्रांनो ही जी as per current bank guidelines from time to time the course fee shall be reimbursed as a deferred payment of 5 annual installments starting after completion of 3 years of service and upon confirmation in bank service as well as satisfactory performance as per rating. ओके ठीक आहे. तर मित्रांनो आता ही जी फीस आहे ही जी फीस तुम्हाला आहे याच्यासाठी तुम्हाला लोन जे आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट कॅन फायनान्स द कोर्स फीस बाय विलिंग एज्युकेशन लोन इफ दे सो डिझायर विच विल बी ग्रँटेड बाय IDBI बँक. ओके ठीक आहे. तर मित्रांनो ही जी फीस आहे याच्याबद्दलची बऱ्याच मुलांना काळजी असते, चिंता असते की 3 लाख रुपयाची फीस आहे, 3 लाख रुपयाची फीस आहे. मग हे 3 लाख रुपये आणायचे कुठनं किंवा असं किंवा 3 लाख रुपये मग आपल्याला द्यायचे आहेत का तर नक्कीच ही फीसच तुमची आहे, तुम्हाला द्यायची आहे. परंतु यासाठी IDBI बँक जी आहे ही IDBI बँक तुम्हाला लोन मित्रांनो या फीससाठी देणार आहे. आणि हे जे लोनची जी अमाऊंट आहे 3 लाख रुपयाची त्याची फीस आहे ही तुमच्या सॅलरी मधनं मित्रांनो ती काय होणार आहे डिडक्ट होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला याला काही वेगळं करायचं नाही आहे.
थोडक्यात काय तर तुम्हाला तुमच्या खिशातनं फीस घरून तुम्हाला फीस द्यायची नाही, त्यासाठी आयडीबीआय बँक तुम्हाला लोन देणार आहे. लोन दिल्याच्या नंतर तुमच्या सॅलरी मधनं ते मित्रांनो जे आहे ते तुमचं जे लोन आहे ते डिडक्ट होणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये फार तुम्हाला काळजी करण्यासारखं काही नाही आहे, किंवा असंही समजण्याचं काही कारण नाही की आपण हे 3 लाख रुपये दिल्याच्या नंतर मग म्हणजे 3 लाख रुपये आपण या कोर्ससाठी फीस पेड केली आणि त्यानंतर मग मात्र आपलं जर का आपल्याला मध्येच जर का सोडून जावं लागलं तर मग कसं. तर त्यासाठी मित्रांनो त्यांनी एक बॉन्ड तुमच्याकडनं मागितलेला आहे. तर इथे आपण बघूया बॉन्ड बद्दलची पण माहिती पुढे मित्रांनो आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी जी आहे ती कशी असणार आहे ती आपण बघूया. याच्यामध्ये मित्रांनो बघा स्टायपेंड असणार आहे ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड. 6 महिन्याचं जे ट्रेनिंग पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. ट्रेनिंग पिरियड आहे, सॅलरी नाही आहे. जे हे स्टायपेंड आहे सॅलरी नाही आहे ट्रेनिंग पिरियड मध्ये. मग किती आहे तर 5000 रुपीज पर मंथ ड्युरिंग द इंटर्नशिप पिरियड 2 months. ठीक आहे 5000 rupees per month during the internship period 2 months and rupees 15,000 per month the bank. ओके ठीक आहे करेक्ट आहे. स्टायफंड आहे 6 महिने 5000 per month during the internship period and rupees 15,000 per month. Okay, the bank reserve the right to recover the stipend from the candidate who exit during the course prior to joining the bank service. ठीक आहे ओके. त्यानंतर मित्रांनो येस आता याच्यामध्ये जर का तुम्ही मध्ये जर का बँक सोडून गेला तर मित्रांनो तुम्हाला ही जी स्टायफंड जी मिळालेली असणार आहे ती तुम्हाला मित्रांनो ती द्यावी त्यांना परत लागणार आहे. याच्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आता आफ्टर जॉइनिंग द बँक सर्व्हिस ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर हे झालं स्टायपेंड. पण जेव्हा तुम्ही हे तुमचं ट्रेनिंग संपेल त्याच्यानंतर तुमचं हे सगळं तो 12 महिन्याचा जो हे आहे तो कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही हे ट्रेनिंग झाल्याच्या नंतर ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ हे तुम्ही मित्रांनो तिथं ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्ही जॉईन व्हाल. आणि तुमची सॅलरी जी मित्रांनो असणार आहे ना विल रेंज बिटवीन 6.14 lakhs to rupees 6.50 lakh क्लास ए सिटी ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग. ठीक आहे तर जवळपास एक 6 लाख रुपये तुमचं जे आहे ते हे पॅकेज मित्रांनो असणार आहे क्लास ए सिटी साठी जेव्हा तुम्ही ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉईन व्हाल. ठीक आहे ग्रेड ओ ऑफिसरची मित्रांनो ही पोस्ट आहे. पुढे बघूयात आपण मित्रांनो टर्म्स ऑफ अपॉइंटमेंट अँड पोस्टिंग. ठीक आहे सर्व्हिस बॉन्ड आपण बघूयात. All selected candidates at the time of their joining the course itself will have to execute a service bond serving IDBI Bank for a minimum period of 3 years. आता हे 3 years का दिलंय तर जे लोन तुम्हाला IDBI बँक देणार आहे तुमची फीस भरण्यासाठी याचं जे रिपेमेंट मित्रांनो आहे ते रिपेमेंट 3 years आहे. आणि म्हणून हा बॉन्ड सुद्धा मित्रांनो 3 वर्षाचा हा बॉन्ड आहे. याच्या आतमध्ये तुम्हाला जे आहे काही कारणाने जर का तुम्हाला तो जॉब सोडावा लागला तर तितका रुपयाचा बॉन्ड तुम्हाला तुमच्याकडनं ते घेतायत मित्रांनो हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे तर या पद्धतीचं हे सगळं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यातले महत्त्वाचे पॉइंट जे आहेत आपण मित्रांनो कव्हर केलेले आहेत. ठीक आहे आता यासाठीची तयारी लागणार आहे कारण कोर्स जरी हा 1 वर्षाचा असला आपण फीस भरून जरी ते करत असलो तरी मित्रांनो एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यानंतरच मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर त्यासाठीची जी बॅच मित्रांनो आहे बोर्डेज करियर अकॅडमीची ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच जे आहे नवीन बॅच ही 12th of February 2024 पासून सुरू होत आहे.
याच्यामध्ये संपूर्ण तयारी तुमची करून घेतल्या जाणार आहे. IDBI बँक तर आहेच आहे, सोबत आता ज्या येणाऱ्या ज्या IBPS च्या एक्झाम्स आहेत होणाऱ्या ऑगस्ट पासून त्या IBPS ची एक्झाम, RBI ची एक्झाम, SBI ची एक्झाम, सगळ्या इन्शुरन्सच्या एक्झाम, SSC च्या एक्झामची पण तयारी मित्रांनो याच्यामध्ये तुमची होणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये ती असणार आहे. ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे. तिथे गेल्याच्या नंतर हे जे थंबनेल तुम्ही बघता, हे जे पोस्ट तुम्ही बघता, तीच पोस्ट तिथे तुम्हाला दिसेल. त्या बॅच वर जा आणि तुम्ही वेगवेगळ्या मोड मधनं तुम्हाला पेमेंट तिथं करता येईल. फक्त त्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि या बॅच वर तुम्हाला तिथे जावं लागेल ऑनलाईन जॉईन करण्यासाठी. ऑफलाईन जॉईन करण्यासाठी मित्रांनो तुम्ही डायरेक्ट बोर्डेज करिअर अकॅडमीच्या मेन ब्रांचला छत्रपती संभाजीनगरला व्हिजिट करू शकता. सॉरी, कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेले आहे. तर चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.